Hello students, welcome to online teaching through YouTube videos. In this video, we are going to learn the English workshop on Mark Twain, that is 2.3 in our textbook. In this workshop, the first question is answer the following questions. A. Did Twain tell the barber who he was? The answer is no, Twain did not tell the barber who he was. The second question you may see on page number 47. The second question is, was Twain particular about how he dressed when he was visiting friends? Yes, he was particular about how he dressed because when Mrs. Stowe saw him without collar and tie, she was surprised. His mother was very surprised looking at, because that day he did not wear the tie and collar, but every time whenever he wants to meet his friends, so that time he is very up to date and having good dress on his body. Next question, was Twain particular about what words he used? Yes, असे कोणते शब्द आहेत की ज्याबद्दल तो नेहमी पर्टिक्युलर असतो का, तो शब्द वापरतो? Yes, he wanted improvement. He wanted to improve English language, so that he was particular about what words he used. Did you think Twain approved of spelling reforms? Give reasons for your answer. Did you think Twain approved of spelling reforms? Give reasons for answer. I think Twain proposed a different plan for improvement of spelling. मला असं वाटतं की ट्वेननी एक वेगळा प्लॅन प्रपोज केला होता स्पेलिंग इम्प्रूव्हमेंटसाठी, आणि तो प्लॅन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की इयर बाय इयर व्हॉट इज द इम्प्रूव्हमेंट अँड हाऊ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर लँग्वेज, हाऊ यू मेक प्रॅक्टिस. त्याचा उत्तर किंवा आन्सर असं आहे की फॉर इम्प्रूव्हमेंट, ही मेक्स द प्लॅन फॉर इम्प्रूव्हमेंट. त्यानंतर हाऊ डिड ट्वेन एक्सप्लेन द स्पायडर इन द पेपर, व्हॉट डिड ही वॉन्ट टू हायलाइट. आणि ट्वेननी पेपरमध्ये जो स्पायडर आढळून आला एका वाचकाला, आणि त्या वाचकाने ट्वेनला पत्रव्यवहार केला, तर तो पत्रव्यवहार त्याला उत्तर देताना कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. Finding a spider in your paper, Twain replied, is neither good luck nor bad. The spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising, so that he could go to that store, spin his web across the door, and lead a life of undisturbed peace ever afterward. अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे. जो स्पायडर पेपरमध्ये आढळून आला वाचकाला,
त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे आणि हे स्पष्टीकरण देऊन त्याला काय हायलाईट करायचं होतं, व्हॉट डीड ही वॉन्ट टू हायलाईट. ही वॉन्टेड टू हायलाईट टू रिमूव्ह फ्रॉम द माइंड ऑफ द एडिटर थॉट्स ऑफ प्रिटेंडेड गुड ऑर बॅड लक. गुड लकचे आणि बॅड लकचे जे काही विचार त्याच्या मनामध्ये होते, शुभ अशुभ, हे सगळे त्याला मार्क ट्वेनला वाचकाच्या डोक्यातून काढून टाकायचे होते. म्हणून अशा पद्धतीने म्हणजे हे हायलाईट करायचं होतं, म्हणून त्यांनी ते त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रीड द फॉलोइंग अँड राईट द टू मिनिंग्स ऑफ माइंड अँड मॅटर. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वयाचा संबंध हा खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्या मनाशी आहे. मनाची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्येच आपलं वय आहे, वय दिसून येतं. जसं आपण विचार करतो, जशी आपली मानसिकता वयाच्या बाबतीत असते. तर आणि इफ यू डोंट माइंड, आपण आपल्याला जर ते वाटलं नाही तर इट डझंट मॅटर, काही फरक पडत नाही. एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. इन फर्स्ट सेंटेन्स माइंड रेफर्स टू युअर थॉट्स. पहिल्या वाक्यामध्ये माइंड हे तुमच्या विचाराला रेफर करतं. अँड आयडियाज अँड मॅटर रेफर्स टू थिंग्स. विचाराला, कल्पनेला रेफर करतं माइंड. आणि मॅटर रेफर्स टू थिंग्स हॅपनिंग ऑर थिंग्स दॅट आर प्रेझेंट. कोणत्या बाबी, कोणत्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घडत आहेत, त्याला रेफर मॅटर करतं किंवा त्या ज्या वर्तमान काळामध्ये आहेत. इन द सेकंड सेंटेन्स माइंड रेफर्स टू इफ यू डोंट केअर और बॉदर अँड मॅटर रेफर्स टू इट इज नॉट इम्पॉर्टंट. आपण किती केअर करतो याच्यावरती ते सगळं डिपेंड आहे. आपण किती मनाला एखादी गोष्ट लावून घेतो त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आता पुढचा प्रश्न, पुढची ॲक्टिव्हिटी अशी होती, एनॅक्ट एनी वन ॲनिक्डोट इन द क्लासरूम. क्लासरूममध्ये एखादा ॲनिक्डोट आपल्याला एनॅक्ट करायचं आहे, सादर करायचं आहे. परंतु खऱ्या अर्थानं आता काही क्लासरूम आपल्या उपलब्ध नाहीत किंवा तुम्ही सगळे शाळेत नाहीत, तर हे तुम्ही नंतर शाळा सुरू झाल्यानंतर तर करालच. पण तुम्ही घरीसुद्धा तुमचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यासोबत घरी तुम्ही ते एनॅक्ट करू शकता. एखादा ॲनेक्डोट घ्यायचा आणि फक्त सादरीकरण करून आपल्याला पाहायचं आहे, ॲक्टिव्हिटी सादर करून पाहायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर ट्रान्सलेट एनी 5 ऑफ द कोटेशन्स यू लाईक. आता हे जे काही कोटेशन्स आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे पाहिले, तर ते कोटेशन्स, त्यातले काही कोटेशन्स तुम्हाला, किती कोटेशन्स, ट्रान्सलेट एनी 5 कोटेशन्स तुम्हाला भाषांतरित करायचे आहे. तर मी जवळजवळ सगळेच कोटेशन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मराठीतून सुद्धा त्याला काय म्हणतात ते सांगितलं आहे. उदाहरणामध्ये, अ मॅन कॅन नॉट बी कम्फर्टेबल विदाऊट हिज ओन अप्रूव्हल. स्वतःची स्वीकृती ज्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण निश्चिंत राहू शकत नाही. त्यानंतर कोणतेही 4 आपल्याला त्यामधून निवडायचे आहे. एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड डझंट मॅटर. एज ही एक मानसिक अवस्था आहे. आपण जर विचार नाही केला किंवा तरी एज जास्त आहे असं समजण्याचं काही कारण असतं. त्यानंतर क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. क्लासिक हे एक अभिजात वाङ्मय आहे. पीपल किंवा लोक त्याची खूप स्तुती करतात, कौतुक करतात, परंतु त्याला वाचत कोणीच नाही, असा त्याचा अर्थ होतो. 3 झालेले. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. मानवजातीला, विनोद ही मानवजातीला मिळालेली खूप मोठी देणगी आहे, खूप मोठं वरदान आहे, एक महान वरदान आहे. आणि आणखीन एक म्हणजे आपल्याला जर 5 सांगितले त्यामध्ये
इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. तुम्ही जर सत्य बोललात तर तुम्हाला कोणतीही गोष्ट आठवण्याची गरज नाही. तर असे म्हणजे जवळजवळ हे सगळे कोटेशन्स आपण शिकलो आहोत. त्याचं भाषांतरसुद्धा पाहिलेलं आहे. त्यापैकी कोणतेही 4 तुम्ही त्या ठिकाणी निवडायचे. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ते विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 5वा प्रश्न विचारला आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6. 4 ते 6 जणांचा ग्रुप करायचा आहे. आता ही सुद्धा ॲक्टिव्हिटी जर विद्यार्थी शाळेत असते तर ते आपण केली असती. आणि डिस्कस वेदर हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह इंग्लिश स्पेलिंग. तुम्ही घरीसुद्धा ते करू शकता. आणि आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे तुम्ही घरीसुद्धा मागाशी सांगितलेलं तुमचे जे मित्र आहेत तुमच्यासोबत तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू हाऊ टू इम्प्रूव्ह युअर स्पेलिंग इंग्लिश स्पेलिंग. तर त्याच्यासाठी इम्प्रूव्ह दी ओव्हरऑल प्रेझेंटेशन ऑफ आवर वर्क. स्पेलिंगमुळं आपलं पूर्णपणे जे ओव्हरऑल प्रेझेंटेशन आहे ते इम्प्रूव्ह होत असतं. अँड इनकरेक्ट स्पेलिंग्स कॅन डॅमेज आवर इमेज. इनकरेक्ट स्पेलिंग ज्यावेळेस आपण लिहित असतो ते इट टोटली डॅमेज आवर इमेज. वी कॅन इम्प्रूव्ह आवर इंग्लिश स्पेलिंग बाय यूजिंग फॉलोइंग मेथड्स. खाली काही अशा मेथड्स दिलेल्या आहेत की त्या मेथड्सचा वापर करून तुम्ही तुमच्या इंग्लिशच्या ज्या स्पेलिंग्स आहेत ते इम्प्रूव्ह करू शकता. तर तो कोणत्या मेथड्स आहेत? मेथड्स फॉर इम्प्रूव्हिंग स्पेलिंग बाय लर्निंग रूल्स ऑफ फॉर्मिंग वर्ड्स. लर्निंग रूल्स ऑफ फॉर्मिंग वर्ड्स. वर्ड्स कसे फॉर्म करायचे याचे नियम शिकणे गरजेचं आहे. त्यानंतर बाय अरेंजिंग प्लेइंग गेम्स पझल्स. त्याचबरोबर आपल्याला गेम्स अरेंज करून पझल्स अरेंज करून करता येईल. गेम्स पझल्स. बाय यूजिंग डिक्शनरीज. डिक्शनरीचा जास्तीत जास्त वापर डिक्शनरीचा झाला पाहिजे. त्याच्यामध्ये डिक्शनरीज आर फुल ऑफ दी वर्ड्स. खूप मोठं भांडार आहे शब्दांचं आणि त्याचा जास्तीत जास्त आपण वापर केला पाहिजे. ज्यावेळेस आपण नवीन शब्द शिकतो किंवा वाचतो, समजा वर्तमानपत्रामध्ये ते शब्द आपण वाचलेले आहेत ते शब्द त्याचा अर्थ समजून घेणं कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला डिक्शनरीची फार गरज असते. बाय रायटिंग अगेन अँड अगेन. रायटिंग स्किल फार महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त लिहिलं गेलं पाहिजे. लिहिलेलं आपल्या लक्षात पण राहतं आणि आपल्याला एक्सपिरियन्स येतो आणि आपली सुधारणा इम्प्रूव्हमेंट होते. त्यानंतर बाय डिक्टेटिंग अँड चेकिंग आवर सेल्फ. आणि आपण लिहिणे आणि चेक करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. डिक्टेटिंग अँड चेकिंग आवर सेल्फ. आपण आपल्या स्वतःलाच डिक्टेट करून आपण चेक केलं पाहिजे. बाय यूजिंग द वर्ड्स इन इट्स कॉन्टेक्स्ट. आणि हे शब्द त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरले गेले पाहिजे. यू शुड नॉट यूज दीज वर्ड्स इन आयसोलेशन. आयसोलेशनमध्ये शब्द न वापरता म्हणजे आपण एकदम वेगळे करून सिंगली शब्द वापरले वी कांट अंडरस्टँड. बट व्हेन यू यूज दीज वर्ड्स इन कॉन्टेक्स्ट सो यू विल अंडरस्टँड इन व्हेरी बेटर मॅनर. तुम्ही ते समजणार आहेत, समजून घेणार आहेत आणि तुम्हाला ते वापरतासुद्धा येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी या काही बाबी आपण करू शकतो आणि आपले स्पेलिंगसुद्धा आपले इम्प्रूव्ह होणार आहे. जोक सेशन. अरेंज अ जोक सेशन इन क्लासरूम where each student tells a joke. The jokes must be told in English. वर्गामध्ये इथे सुद्धा आता ही ॲक्टिव्हिटी आहे की वर्गामध्ये आपल्याला एक जोक सेशन घ्यायचं आहे. तर खऱ्या अर्थानं लॉकडाऊन असल्यामुळं आपण सगळे घरी आहोत आणि घरी असल्यामुळं
आपण ते वर्गामध्ये जरी घेऊ शकलो नसलो तर कोणती जरी ॲक्टिव्हिटी असली ती वर्गातच घ्यावी अशी नाही, तुम्ही घरीसुद्धा ती ॲक्टिव्हिटी करू शकता. उदाहरणामध्ये आता फक्त एक नियम असा आहे की तुम्हाला हा जो जोक आहे तो इंग्लिशमधून सांगायचा आहे. तुमचे जे सब्जेक्ट टीचर आहेत तुमच्या वर्गाचे, तुम्ही त्यांनासुद्धा तो जोक पाठवू शकता, त्यांच्याकडून तो चेक करून घेऊ शकता, किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा तो जोक सांगू शकता. मधला जोक असला पाहिजे आणि तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि लिहायचा आहे किंवा तो सांगायचा आहे. ते एखादा जोक जर तुम्हाला कुठे सापडला तर तो तुम्ही अगोदर वाचा, समजून घ्या, पाठ करा आणि नंतर तो प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करा. आता 7वी जी ॲक्टिव्हिटी आहे तर त्यामध्ये जे काही वाक्य आहेत ते सगळे वाक्य ट्रान्सफॉर्मेशनचे आहेत आणि त्यामध्ये व्हॉईस आहे, चेंज द व्हॉईस आहे. चेंज द व्हॉईसचं कसं पॅसिव्ह व्हॉईस, ॲक्टिव्ह व्हॉईस, डोअर ऑफ ॲक्शन हे जे काही आहे हे आपल्याला सेपरेटली व्हॉईसमध्ये आपण ते पाहत असतो. त्यामुळं इथं ती ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी एकदा पाहून घ्या. चेंज द व्हॉईस शिकवत असताना इन डिटेल्स वी विल स्टडी. आणि 8वी ॲक्टिव्हिटी जी आहे त्या 8व्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय पहा, रेफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द एंट्रीज आयरनी अँड पन. आयरनी आणि पन हे फिगर ऑफ स्पीच आहे, तर त्याचा उपयोग इथे केलेला आहे. ते भाषेचे अलंकार आहेत. फाइंड वन एक्झाम्पल ऑफ ईच फ्रॉम द पॅसेज ऑर द कोटेशन. आणि याचा आपल्याला समजून घ्यायचं आहे कशाला म्हणतात, आयरनी कशाला म्हणतात, पन कशाला म्हणतात, त्याचं उदाहरण काय आहे आणि पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये त्याचं कोणतं उदाहरण आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता पहा, आयरनी. पहिल्यांदा व्हॉट इज आयरनी? दिस इज अ फिगर ऑफ स्पीच अँड the definition, use of words to imply the opposite of what they mean. असा शब्दांचा इथे उपयोग असतो, असा वापर केलेला असतो की त्याच्यामध्ये असा विरुद्ध असणारा अर्थ दडलेला असतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरण सांगायचं जर झालं, अ कॅरेक्टर स्टेपिंग आउट इन टू अ हरिकेन अँड सेईंग व्हॉट नाईस वेदर वेअर हॅव्हिंग. अशा पद्धतीने या आयरनीचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. आणि याचं उदाहरण, आयरनीचं उदाहरण आपल्या टेक्स्टमध्ये काय आहे आणि फ्रॉम द पॅसेज, आय ऑलवेज हॅव टू स्टेप वेन दॅट फेलो लेक्चर्स. म्हणजे बघा, आता लेक्चर देणारे मार्क ट्वेनच आहेत आणि ते काय म्हणतात की जेव्हा मार्क ट्वेन लेक्चर देतात तेव्हा मला नेहमी उभं राहावं लागतं. या अर्थाने यामध्ये आयरनी निर्माण होत असते. त्यानंतर पण. पण हा दुसरा अलंकाराचा प्रकार आहे, तोही इथे वापरला आहे. याचा अर्थ अ प्ले ऑन वर्ड्स बेस्ड ऑन देअर डिफरंट मिनिंग्स फॉर अ ह्युमरस इफेक्ट. विनोद निर्माण करण्यासाठी, हास्य निर्मितीसाठी शब्दांचा एक असा खेळ की ज्याचा अर्थ वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या अर्थाच्या बेसवर हा शब्दांचा एक खेळ. एक्झाम्पल, अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन बिकॉज इट इज टू टायर्ड. बघा, अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन. ती स्वतःच्या याच्यावरती उभा राहू शकत नाही कारण ती 2 टायर असते. आणि फ्रॉम पॅसेजमधून उदाहरण आपल्याला जर द्यायचं असेल तर, एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. तर हे पणचं उदाहरण आपल्या पुस्तकामधील आहे. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले जातील तर त्यावेळेस तुम्ही ते तिथे लिहायचं आहे, व्हॉट इज अ पन, व्हॉट इज ॲन आयरनी. आणि निश्चितपणे याच्या आणखी दुसऱ्या जे काही उदाहरणं आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा. आता पुढं आहे लाईव्ह इंग्लिश. खऱ्या अर्थाने जी इंग्लिश रिॲलिटीमध्ये आपण वापरत असतो ते दॅट इज कॉल्ड अ लाईव्ह इंग्लिश ॲक्टिव्हिटी. लाईव्ह इंग्लिश, कस्टमर केअर. याच्यामध्ये कस्टमर केअरला कसं बोलतात,
वैशाली आणि मदर या दोघींच्यामध्ये जो संवाद झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा त्या संवादानंतर कस्टमर केअरला फोन करून जी काही त्यांची कंप्लेंट आहे ती त्याच्याशी जी बोललेली आहे ते इथं दिलेलं आहे. आता पेज नंबर 48वरती ते आहे, ते तुम्ही वाचा, जे तुम्हाला समजून येईल. आणि अशाच पद्धतीने दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे कशी तयार केली जाते त्यामध्ये मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हाऊ टू मेक द क्वेश्चन्स, आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज त्या जे काय आहे ते तुम्ही त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये पहा, बी यू हॅव परचेस्ड सम गेम्स CDs. समजा तुम्ही काही गेमच्या CDs परचेस केलेल्या आहेत, विकत घेतलेल्या आहेत ऑनलाईन थ्रू चला शिकूया .com CSY. आता सगळं आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. यू आर नॉट एबल टू ॲक्सेस द CD, परंतु त्या CD आपल्याला मिळू शकत नाहीत. इट इज पब्लिश्ड बाय छुट्टी गेम्स. वेन यू कॉन्टॅक्ट दी कस्टमर केअर सर्व्हिस ऑफ छुट्टी गेम्स, व्हॉट क्वेश्चन्स विल यू आस्क. ज्या छुट्टी गेम्स यांच्याकडून त्या CDs पब्लिश झालेल्या आहेत आणि त्याची जी तुम्ही ऑर्डर दिलेली आहे पण त्या CDs मिळत नाहीत, आणि म्हणून या कस्टमर केअरला ज्यावेळेस संपर्क साधला असता काय प्रश्न आपल्याला त्यांना विचारता येऊ शकतात पहा. तर असं एक प्रश्नाचं मॉडेल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्याच्या आधारावर पुढचा जो काही ॲक्टिव्हिटीचा भाग आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही प्रश्न असे विचारू शकता, इट इज कस्टमर केअर सर्व्हिस ऑफ छुट्टी गेम्स. इज इट कस्टमर केअर ऑफ सर्व्हिस ऑफ छुट्टी गेम्स. मी छुट्टी गेम्सच्या कस्टमर केअरलाच बोलतो आहे का, किंवा तेच आहेत का तिकडे. आय वॉन्ट टू टॉक टू पर्सन हू डेल्स विथ कस्टमर कंप्लेंट्स. कस्टमरची जी काही कंप्लेंट्स आहे, ग्राहकांच्या जी तक्रारी आहे, तक्रार निवारण करणाऱ्या व्यक्तीशी मला बोलायचं आहे. हू इज दी राईट पर्सन टू टॉक टू. मला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे, कोण व्यक्ती आहे ती योग्य. रिसेंटली आय हॅव परचेस सम गेम्स CD ऑनलाईन युजिंग वेबसाईट. वेबसाईटचा वापर करून मी रिसेंटलीच काही CD ऑनलाईन खरेदी केलेल्या आहेत. आफ्टर गेटिंग देम आय फाउंड सम ऑफ देम आर डिफेक्टिव्ह. आणि ज्यावेळेस त्या मिळालेल्या आहेत तर त्या काही डिफेक्टिव्ह आहेत, फॉल्टी आहेत. हाऊ कॅन आय सॉल्व माय प्रॉब्लेम. आणि मी माझा प्रॉब्लेम कसा सॉल्व करू शकतो. कॅन यू एक्सचेंज द CD. पुढचा प्रश्न विचारला गेला, तुम्ही त्या CD एक्सचेंज करू शकता का, म्हणजे मला बदलून देऊ शकता का, तशी काही तुमच्याकडे ऑफर आहे का. हाऊ कॅन आय सेंड इट बॅक टू यू. किंवा त्या CDs मी तुमच्याकडे कशा पद्धतीने परत पाठवू शकतो. हाऊ मच टाईम विल यू टेक टू रिप्लेस इट. आणि किती वेळ लागेल की त्या मला रिप्लेस करून मिळतील. आणि शेवटचा प्रश्न, विल यू रिटर्न दी मनी विच आय पेड फॉर CDs. आणि त्या CDला जे काही पैसे दिलेले आहेत, जे मी पेड केलेले आहेत, ते मला परत मिळतील का. म्हणजे या दिलेल्या पॅरेग्राफच्या बेसवरती हे काही क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायला सांगितले जातील. रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओज तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्या प्रश्नांची म्हणजे दिलेल्या पॅरेग्राफच्या आधारावर असे प्रश्न तयार करून ते तुमचं उत्तर तुम्ही लिहू शकता. दुसरी एक ॲक्टिव्हिटी इथं आहे C म्हणून, ती सुद्धा वाचा आणि अशा पद्धतीने ती ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकता. तर ठीक आहे, जो काही भाग या ठिकाणी मी शिकवलेला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल किंवा समजलेला असेल. तुम्ही निश्चितपणे त्याचा रिप्लाय आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून किती विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला किंवा अभ्यास केला हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहून आपण हा पाठ, हा टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद.